क्यूटीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी जाते आहे माझ्या कॉलेजला अँड ॲज युजल मी गेट रेडी विथ मी शूट नाही केला बिकॉज मला लेट झालेलं आहे. सो येस, आज माझा फर्स्ट डे आहे कॉलेजला आणि हां ऑफकोर्स माझा आता लास्ट इयर आहे. मी लास्ट इयरला आहे. मला नेहमी लेट झालेलं असतं. इट्स लाईक 11th आवरला मी सगळं करते, माझं आउटफिट डिसाईड करते, सगळं आणि काहीतरी घाण लागली होती या. सो आणि अजून मी सांगत होती की कॉलेजमध्ये मी आजपर्यंत कधी व्लॉग नाही काढलेला आहे, म्हणजे एकच काढलेला आहे तो प्रोजेक्टवाला व्लॉग. त्याच्यामध्ये पण मी काही एवढं नीट दाखवलं नव्हतं. सो आज मी प्रॉपर व्लॉगिंग करेल की पूर्ण दिवस आम्ही कॉलेजमध्ये काय करतो. तसं तर थर्ड इयरला असताना आमचे लेक्चर्स प्रॅक्टिकल्स रेग्युलर होते, पण फोर्थ इयरला मी असं ऐकलं की बरेच लोक कॉलेजला नाही जात अँड ऑल. सो लेट सी, मी तुम्हाला दाखवेल की पूर्ण डे कॉलेजमध्ये काय केलं. येस, स्टे ट्यून. गाइस, दिस इज व्हॉट आय एम वेअरिंग. It's purple cute top, also with my matching phone case white, which is also purple. Yeah, you can see. Rings राहून गेल्या होत्या guys. You can see the rings. Yes. Now I'm going. You can see my skin is glowing. No, please. Bye. कॉलेजला आलो आहे आणि ही आमच्या कॉलेजची कॅन्टीन आहे. यू कॅन सी. काय करतोय? हां, शूट करते. सो गाईज, आता आम्ही इथं बसून गॉसिप्स करणार आहे. काय क्लोजअप आहे? नाही ग, 0.6 मध्ये. फर्स्ट डे ऑफ कॉलेज फॉर द लास्ट इयर. सो हे आमचं कॉलेज आहे. लेट मी शो यू. आणि ते जे आहे ना त्याच्यावर मी झूम करते आहे, ते आत्ता लावलं आहे आमच्या कॉलेजने बिकॉज आता नवीन ॲडमिशन होतील. सो कॉलेज बाहेर भारी दिसायला पाहिजे ना. ऑल्सो गाईज, इकडे नुसतं घाण चिखल आहे आणि त्याच्यात मी घातले व्हाईट शूज. स्ट्रगल इज रिअल. आणि माझी फ्रेंड तेजस्विनी येणार आहे रेसेसमध्ये. टिल दॅट मी ह्याच्यासोबत आहे. काय इकडं. चलो, आता आम्ही आमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरायला चाललो. आणि गाईज बघा, मनस्वी टॉपर लॉल. सो आता आम्ही चाललो आहे ऑफिसमध्ये. हे बघा, आता आम्ही झेरॉक्स काढायला चाललो आहे डॉक्युमेंट्सचे, जे आम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्मसाठी लागणार आहे. सो स्टेशनरी स्टोर उघड आहे. आधी आमचं डिपार्टमेंट इथे होतं. हे बघा इथे. आता आमचं डिपार्टमेंट शिफ्ट झालं डिरेक्ट खाली. जो पूर्ण AIDSचं डिपार्टमेंट खाली शिफ्ट झालं. आता आमचं वरती येणं जाणं पण बंद होऊन जाईल. चांगलं आहे, आता आम्ही खालच्या खालीच राहू. हा बघा, प्रेम परत भेटला. आता आम्ही फॉर्म सबमिट करायला चाललो. त्याच तेजस्विनीने मला धोका दिला, ती नाही येते. नाही झाले तरी येत नाही. काय माहिती. मी कॅन्टीनमध्ये मेदू वडा घेतला. आणि गाईज, आमच्या कॉलेजमध्ये दुसरे कॅन्टीनवाले आले, जे आधी वाले होते ते नाही आहे. आणि त्यांनी मेनू आता इतका मस्त आहे ना, वेगवेगळा लावला आहे. मी तुम्हाला दाखवेल मेनू पण. एकदम 10-10 आहे गाईज मेदू वडा. आणि कॅन्टीन पण बदलली आहे. हे बघा, इतकं काय काय लावलं आहे ना. इट्स सो गुड. म्हणजे इम्प्रूव्हमेंट होते. आणि टेस्ट, सांबारची टेस्ट इज व्हेरी गुड. प्रेमने सांगितलं होतं सांबार खूप छान आहे. ॲक्च्युली सांबार छान आहे. हां, चालू आहे ना. हां बघ, अथर्व आहे ना, सांगेल. कॉलेजमध्ये लिटरली काहीच नाही केलं आहे. म्हणजे आम्ही फक्त आलो आणि बसलो आहे केव्हापासनं. मी फक्त कॅन्टीनमधनं खाल्लं आणि आता हाय करायचं होतं त्याला. हां, खाल्लं आणि तेव्हापासून इथेच बसलो. डॉक्युमेंटेशनचं काम केलं, रजिस्ट्रेशन प्रोसेस केली आणि लेक्चर सुरू नाही झालं.
बसलोय. आता मंडेपासून आमचे लेक्चर सुरू होणार आहे. सो तेव्हा तुम्हाला पूर्ण दाखवेल की खरंच आम्ही कॉलेजमध्ये येऊन काय करतो. बिकॉज आता मी काहीच नाही केलं आहे. हां काहीच इंटरप्ट केलं. काय सांगत होती विसरून गेली. So guys, this is my outfit for day 2 in my college. You can see. असं नाही आहे की आमच्याकडे युनिफॉर्म नाही आहे बट आता काही डेज भेटलेच आहे तर वाय कांट वी यूज इट बाय विअरिंग वेस्टर्न ड्रेसेस. सो म्हणून आता मी काही दिवस घालून जाईल आणि त्यानंतर बॅक टू युनिफॉर्म. गाईज वेलकम बॅक टू माय डे 2 ऑफ कॉलेज. ॲक्च्युली मी डिसाईड केलेलं की मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवेल की हाऊज माय कॉलेज लाईफ गोईंग. तो होता डे 1. बट ॲक्च्युली डे 1ला आम्ही काही केलंच नाही आणि म्हणजे कोणी आलं पण नाही कॉलेजला. ते आम्ही रजिस्ट्रेशनसाठी गेलेलो आणि ॲक्च्युली दॅट वॉज द डे 1 जे की ॲज पर कॉलेज आमचं कॉलेज तेव्हा ओपन झालेलं बट नंतर ते चेंजेस झाले डेटमध्ये. सो टुडे इज द डे 1 ऑफ माय कॉलेज असं कन्सिडर करा. बट ॲक्च्युली इट इज डे 2. पण मग आजपासून आमचं कॉलेज सुरू होतं आहे आणि आत्ता पण पाऊस डोंट कोणी येईल का नाही येईल. बट मी जाते आहे आणि मला तेजस्विनी पण बोलली ती पण येणार. सो आय डोंट नो की ती येईल का नाही. ती ऐन वेळेवरती कॅन्सल करते. पण मग ह्या ब्लॉगमध्ये आय विल ट्राय टू शो की काय करतो. मी तेव्हा पण बोलेल बट तेव्हा काही केलंच नाही तर मी काय दाखवणार आहे. सो ओके स्टे ट्यून टिल दॅट. आणि अजून एक आमची कॉलेजची बस पण सुरू नाही झालेली आहे. मी परत माझ्या फ्रेंडसोबत चाललेली आहे. कुठून पाण्यात अथर्व पण युनिफॉर्म घालून आला. अरे आपणच नाही आहे गाईज. आता मी हा ब्लॉग कंटिन्यू करते. आम्ही आलो होतो त्या दिवशी पण मी काढला पण मग त्या दिवशी काही नव्हतं दाखवायला. इतकं पाणी आहे ना आमच्या ब्लश ते नाही का ब्लश ब्लाइंडनेस झाली मला. इतकं पाणी होतं गाईज. त्या दिवशी मी लेसन असा घेतला मी त्या दिवशी व्हाईट शूज घातले होते. आज मी डायरेक्ट चप्पल घालून आले. ती पण चप्पलमध्ये ती क्रॉक्समध्ये. आता आम्ही चाललोय कॉलेजला. काय मस्त वातावरण आहे. आमच्या कॉलेजची ॲडव्हर्टाइजमेंट इतकी भारी येते ना. नाही तू बघितली काय ॲडव्हर्टाइजमेंट? बघितली ना. हे पण दाखव मला निसर्गाचं. असं निसर्ग माझं सोडून गाईज हे बघा. आणि आता आम्ही वरती चाललो. आमच्या कॉलेजच्या पायरीवर इतकं पाणी आहे की काय सांगू तुम्हाला. आम्ही हे ॲप्टिट्यूड राऊंडला बसलो आहे आणि आम्हाला 17चा टेबल लिहायला लावलं. 17चा टेबल लिहिला आहे. गाईज आता आम्हाला अटेंडन्ससाठी आम्हाला फ्री टाईम दिला आहे. तेवढ्यात मी ब्लॉग काढते आहे. बाकी आम्हाला ब्लॉग काढायला परमिशन नाही आहे इथे बिकॉज आमचं ॲप्टिट्यूड चालू आहे. ॲप्टिट्यूडचं प्रिपरेशन त्याच्यामुळे. जाऊ दे मी काही बोलतच नाही कारण मला मॅथ्स नाही येत. एल लगे हे मग काय पहिला 43 आहे ना तुझा. रोल नंबर वाईज अटेंडन्स आहे गाईज आणि मला माझा रोल नंबरच नाही माहिती. सीट नंबर माहिती कारण रिझल्ट बघायला तो लागतो ना. आता आमची रेसेस झालेली आहे. पाणी बघा किती आहे. मला पाय असं करायला खूप आवडतं. फक्त सटकायचं नाही आहे. आता आम्ही किती गाईज इकडे ॲडमिशन चालू आहे साईडला. गाईज माझी फ्रेंड भेटली मला. पहिला दिवस आहे आम्ही ह्या हिशोबाने आले की लेक्चर्स करू पण आम्हाला स्विमिंग पूल दिसलाय करू देत नाही आणि लेक्चर्स पण होत नाहीये. ऑनेस्टली फक्त रजिस्टर करायला गेली ते पण काम माझ्या टाइम वरती होतं. रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन फॉर्म भरला ना. माझं नशीबच खराब आहे. काहीच नाही करू शकत. काय बोलणार आता. काही सगळं ठीकच होतं इथे आणि ह्या तू हे बीप नको करू. हे सगळं माझं. ते तू हे बघितलं का. तुम्हाला बाहेर जाऊन नैसर्ग सगळा दिसेल. तुम्हाला बाहेर एक पूर आणि नदी पण दिसेल. मी दाखवलं ते. आम्ही आता फिशिंग करून आलेलो आहे. मी आणि रितिका गेलेलो. आता आपण कुठलं गाणं बोलत होतो. नाही पाऊस पडेल का. पाऊस कधी थांबेल. सुट्टी मिळत नाही बाई. चलो टिफिन खाऊन येतो आता. आम्ही नवीन प्रोजेक्ट करतोय. आम्ही सगळी ही टीम आहे. आम्ही एक बोट बनवतोय. आम्हाला सेशन होतं ऍप्टिट्यूडचं कॉलेज मधून म्हणून आम्ही बोट बनवतोय. हा तू फेरीचे पैसे भी घेऊ शकते. हा फेरीचे पैसे कमाई भी हो जाएगी.
ऐकलं असेल तुम्ही काय बोलू मी. गाईज अजून उद्यापासून युनिफॉर्म घालायचा बिकॉज प्रोफेशनलिझम इज एव्हरीथिंग. नाही पाहिलं एकदम डायरेक्ट सॅड मूडमध्ये असा तोंड एकदम. गाईज एक मिनटं. गाईज प्रोफेशनलिझम इज एव्हरीथिंग. देअर फोर आम्ही उद्यापासून एकदम प्रॉपर फॉर्मल ड्रेसमध्ये येणार. गाईज ही फर्स्ट टाइम बघते कॅन्टीन चेंज झालं. मी त्या दिवशी आली तेव्हा बघितलं होतं. सो मला काही नाही, पण ही बघा किती शॉक आहे. ती बोलती वाव आलू पराठा मसाला डोसा अशी करते घेवायची. एवढ्या नाही घालत. असंच केलं पण ते ट्रस्ट मी टेस्ट इतकी भारी. मी फक्त वडा रस्सा खाल्ला पण इट वॉज 10/10. मला खूप आवडलं. काय सांगू. हां सांबार एकदम एकदम मस्त एकदम क्वालिटी वालं आहे. जायची गरजच नाही. काहीच नाही. इथे कॅफेटेरियात झालं स्मॉल आहे बघा गाईचं. आमचं कॉलेज एकदम बेस्ट होतं बट आम्ही आता सोडतोय. टिफिनला पनीरची भाजी आणली आणि तेजस्विनीने आणली मिसळ आणि हा माझा फेवरेट टेस्ट आहे. आय डोंट नो कसं काय बनवता पण माझा फेवरेट आहे तो तिने आणला आहे. सो आता आमचं जेवण झालं आहे. ॲज ॲक्च्युली मी बोलून गेले आणि मला कळलं की मी व्हिडिओच ऑन नाही केला. आमचं जेवण झालं आहे ना आता आम्ही चाललो आहे आणि तुम्हाला सांगते आमची बसची फी ना डायरेक्ट माझी 22,000 गेली. आणि काही कॉलेजवरती असं काही ऑफेन्स नाही आहे की कॉलेज असे तसं पण भाई ॲटलिस्ट सी द बस आणि मग चार्ज करा ना. असं दाखवते तसं आम्हाला एरोप्लेनमध्ये घेऊन जाणार आहे 22,000चं तिकीट. नाही जाऊ शकतो आपण मुंबई घेऊ शकतो. हा ना 22,000 इज टू मच अमाऊंट. जाऊ द्या काय करणार आता लास्ट इयर आहे आमचं असं म्हण. पण काही अजून एक मेन आमची ब्रांच AIDS खाली होती आणि आता आमची ब्रांच वरती आलेली. ही बघा डायरेक्ट 1 नंबरला गाईज. तुम्ही विचार करू शकता का. आम्ही आलेलो तेव्हा 60चा इंटेक होता आणि आता AIDSला असं म्हणजे स्कोप आला आहे ना की हम जहाँ पे खडे वहाँ से लाईन सुरू. आम्ही पहिली पाहिजे. आम्हाला ना आता 10 मिनिट्सचा ब्रेक दिला आहे. आम्ही लेजिट कंटिन्यू 12 वाजेपासून बसलेलो आहे आणि आता किती वाजले तेव्हापासून आम्हाला डायरेक्ट टाईमच नाही भेटला. आता भेटला आता आम्ही चाललो आहे. आम्ही फिरून येऊ थोडंसं. आमचं कॉलेजचं कन्स्ट्रक्शन चालू आहे गाईज. पाय दुखत आहे माझी कंबर पण दुखते सगळं दुखत आहे. आता आम्हाला कंटिन्यू 6 दिवस शी बघा काय काय बोलू मी आता कॉलेजमध्ये काय गाईज हे बघा किती सुंदर आहे. थांबा आय लव्ह JIT. आता आम्ही फिरतोय. ॲडमिशन घ्यायला फर्स्ट इयरच्या मुलं येत आहे. आमच्या कॉलेजचं खूप नाव आहे गाईज. तुम्हाला काय सांगू आमचं कॉलेज आता इतकं भारी होणार आहे ना आम्ही निघून जाऊ तेव्हा. मी मेटमध्ये होती ना तेव्हा पण तसंच झालं. म्हणजे मेट तर ॲक्च्युली भारीच आहे पण जेव्हा मी मेट सोडलं ना त्याच्यानंतर मेट अजून भारी होऊन गेलं. म्हणजे फोल्ड आपलंच आहे. आपण जिथे जातो ते कधी चांगलं होऊच शकत नाही. कॉलेज एकदम भारी. इथं पण ही RSMला होती गाईज. ह्यांचं पण कॉलेज आता भारी होऊन गेलं. आमचे एकदम नामांकितच असतं. आमचे नामांकित कॉलेज आहे गाईज. आम्ही जिथून आमचा डिप्लोमा केला आहे ना कोणी सांगून दिलं अशा कॉलेजमध्ये होतो आम्ही. ती सांगितलं होतं रेसेसमध्ये हेच सांगितलं. आणि तरी पण हे लोक 21,000 मागताय भाई. ए माझी 22 आहे भाई. पण ती ना आपल्या अप्लाय नाही होते कुठे रिक्वेस्टच नाही जाते का ॲपचा पण प्रॉब्लेम आहे सर्व्हरचा पण प्रॉब्लेम आहे. कॉलेज काही प्रॉब्लेम आहे. म्हणजे ते पाणी बघ ना किती साचलेलं आहे. अरे मला ते दाखवायला जायचं थांब. पाणी काहीच पाणीची अशी अफवाही निघताय ना सगळीकडे कॉलेजचं पाणी फेमस आहे. आता कॉलेजचं पाणी दाखवते तुम्हाला. ते गाडी मी हे करेल ना 17,000 वर्षाचे खूप जास्त झाले. 14,000 आपण अर्धे येत नाही आणि कधी कधी एक्झामला बसेस राहत नाही. मग काय फायदा बस लावून. पाणी वाळून गेलं यार. नाही तिथं जलतरण गाईस तुमचं लक थोडंसं अरे खराब आहे. जास्त पाणी खूप पाणी होतं. आम्ही आलो तेव्हा इतकं पाणी होतं ना तुम्हाला काय सांगू. असं एवढं डायरेक्ट एवढं पाणी पूर्ण पाणी होतं. ते बोलते ना कॉलेजमध्ये आपण कुठे घर घेतो तर ॲम्युनिटीज भेटता 79+ आम्हाला ॲम्युनिटीज बघा किती मस्त ॲम्युनिटीज आहे आमच्या. नैसर्गजनिक वातावरण. म्हणजे मराठी खूप जास्त वीक आहे पण मला मराठी येते असं नाही. मला येते पण मराठीवरून ट्रोल नाही. मला येते मराठी पण काही काही शब्द नाही जमत. आता मी काय करू पण मला येते मराठी. मला आवडते पण मराठी. आम्ही आलो ना तेव्हा इथे पाणी होतं. इथं इतकं पाणी होतं ना डायरेक्ट अँकल्स पूर्ण जात होते. इतकं पाणी होतं इथे. तेच सांगते डायरेक्ट पाणीच होतं. पाणी ते बघा लाईव्ह प्रूफ पाणी होतं ना.
कॉलेज पानी में था. अगं ते नाही का बिल्डिंग घेताना अम्युनिटीज देता तसं आपल्याला ही अम्युनिटी आहे. ही अम्युनिटी दिलेली आहे. घरी चालले तुम्ही? काहीच आमचे बिछडे हुए यार भेटले. ही बघा खातीये. हे बघा कंटेंट मिल गया. गाईज 2:15चा टाईम होता आणि आम्ही 2:20ला वरती चाललोय. आम्हाला झालेलं आहे लेट. आता बघू सर मध्ये घेता का नाही. घेतीलच ऑफकोर्स. फर्स्ट डे आमचा आज. बट स्टील पाणी दाखवायचं होतं ना गाईजला की अम्युनिटीज आलेला आहे आपल्याला. अम्युनिटीज गाईज आम्ही एक बोट बनवणार आहे लवकरच. तिथे आधी मी सांगितलं ना ती बोट तिथे टाकायची आहे. हा येस. तिचं नाव काय ठेवायचं? तेजस्विनी आणि मी सोबत त्याचा खर्च. कॅप्टन बनून जा तुम्ही. आम्ही नाही ते फेरी घेणार आहे. भाडा तू नाही येते वरती? आम्ही दोघं येणार ना वरती. चला ना मग. चहा पिऊन येतो. ये मग. लेट. सर बाहेर दिसले आम्हाला. म्हणजे आम्ही सर पण लेट आहे थोडेसे. इट्स ओके. आता आम्हाला थोडंसं चेन आला. सर गेले मध्ये. सर गेले मध्ये. ते बघा तिकडे चालू आहे आमचं सेशन. तिथं सेमिनार हॉलला. कधी चांगला वास येतो का इथे. चला सोबतच जाऊ आपण. चला चला. हे बघा इकडे चालू आहे सेशन. लेट्स सिट फॉर डे 1. पण क्लॅप मला घ्यायला पाहिजे होतं. हा ना यार. आम्ही इतकं काही शिकलोय ना तुम्हाला काय सांगू. आम्ही प्रो होऊन गेलो ना आता. तुमची हालत बघू शकता तुम्ही. आम्ही प्रॉफिट लॉस. आता ट्रिग्नोमेट्री बाकी फक्त. त्याच्यानंतर सिम्पल इंटरेस्ट डिस्काउंट वगैरे वगैरे. सॉरी माझा आवाज. त्याच्यानंतर काय शिकलो अजून. सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस सगळं शिकलो आम्ही. जे लाइटिंग कमी असेल आमच्या कॉलेजमध्ये लाइटिंगचा इश्यू प्लीज ॲडजस्ट दॅट. तर आमचं काय सांगत होती रे मी. हां सगळं शिकलो. मॅथ्स पूर्ण मॅथ्स. आणि आता उद्यापासून आम्हाला बहुतेक ग्रामर शिकवणार आहे. ग्रामर पण इम्पॉर्टंट असतं ना. ऑल्सो आम्ही उद्यापासून तुम्हाला फॉर्मलमध्ये दिसू. युनिफॉर्ममध्ये दिसू. पाऊस चालू आहे यार खूप. खाली एवढं पाणी आहे ना काय सांगू तुम्हाला. कप पाणी आहे ना फुल. पाणीवाला डान्स वाईब्स आहे. आता आम्ही घरी चाललोय. झालं आता 4:30 वाजले. दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. पण अजून बंद नाही करत आहे. दाखवेल कशी चालली घरी. पण मग ग्रीनरी आमच्या कॉलेजची ग्रीनरी तुम्ही बघू शकता. नाही ना. अहो व्लॉग आहे व्लॉग. युट्यूबचा व्लॉग. हा काढला. हा मी बोलत होती की आमचं कॉलेज जसं पण असं पण बॅकग्राऊंड आणि हे खूप मस्त आहे आमच्या कॉलेजचं. बिकॉज असं जाऊ देते मी काय सांगते. बिकॉज आमचं कॉलेजचं म्हणजे वातावरण आउट ऑफ लाईक कॉलेज वगैरे मेनली कॉलेज तिकडे आहेत ना. आउट ऑफ सिटी आहे. सो ह्याच्यामुळे नो पोल्युशन नथिंग. नो ट्रॅफिक. आम्हाला जवळ MTDC आहे. बॅकवॉटर्स सगळं आहे. सुला वगैरे गो कार्टिंग. म्हणजे आम्ही कुठे जात नाही. दॅट्स अनदर पॉईंट. पण आहे. हे बघा काय भारी आहे दिसतंय. वाव तुझ्यावर पाणी उडू का. वाव. 17वरनं 23. रेकॉर्ड करून काय बोलते. अरे मग तू पागल आहे का रे. गवार कुठला गवार. आता मी घरी आलेली आहे. अँड दॅट्स इट फॉर दिस ब्लॉग. अजून आता तुम्ही बघितलंच असेल की मी काय करते कॉलेजमध्ये. काय करते इन द सेन्स की आम्ही कसं कॉलेज लाईफ स्पेंड करतो आहे आमची. ॲक्च्युली आमची लाईफ अशी नाही कॉलेजमधली. आम्ही खूप एन्जॉय करतो. पण आता आमचं लास्ट इयर आम्ही 3rd इयरला खूप एन्जॉय केलं. आणि मी ॲक्च्युली तेव्हा व्लॉग्स नव्हती काढत. सो दॅट वॉज द रिझन. आणि आता आमची ट्रेनिंग चालू आहे जे की मी तुम्हाला बोलली प्रिपरेशन फॉर द ॲप्टिट्यूड. म्हणजे वी आर द इंजिनियर्स. आणि इंजिनियर्सला कुठेही जॉबसाठी देअर आर 4 राऊंड. फर्स्ट वन विच इज द ॲप्टिट्यूड. देन GD मीन्स ग्रुप डिस्कशन. आणि त्यानंतर टेक्निकल राऊंड्स असतात. आणि HR राऊंड लास्ट असतो. तो हे सगळं एक असतं. हे माहितीच असेल. इफ यू आर अ इंजिनियर और यू हॅव पास्ड आउट द इंजिनिअरिंग तर तुम्हाला माहीतच असेल ते. सो
त्याचं प्रिपरेशन चालू आहे आमच्या कॉलेजमध्ये सध्या तरी, फक्त BE म्हणजे 4th इयरच्या स्टुडंटसाठी जे की आम्ही आहे. ऑल्सो इग्नोर माय अवतार बिकॉज खूप पाऊस होता आणि मी ओल्ली पण झालेली आणि 8 तास कॉलेजमध्ये होती. सो येस. आणि अजून ब्लॉग टाकेल की जेव्हा नॉर्मल कॉलेज सुरू होईल. आता त्या ट्रेनिंग म्हणून आम्ही तिथेच बसलेलो असतो, मध्ये थोडासा ब्रेक भेटतो तेवढं बस, बाकी काय नाही. आता रेग्युलर कॉलेज जेव्हा ही 6 दिवसच आहे ट्रेनिंग, सो जेव्हा रेग्युलर कॉलेज होईल ना तेव्हा मी दाखवेल. आणि नॉट शुअर की मी 6 दिवस ब्लॉग बनवेल बिकॉज तेच रुटीन आहे. देअर्स नथिंग डिफरंट, लाईक तेच आहे. मी जाईल कॉलेजला, आम्हाला बसावं लागेल, तेच नथिंग एल्स. सो येस, मग मला जर वाटलं तर मी काढेल ब्लॉग, काही जर नवीन वाटलं तर, नाही तर डायरेक्ट जेव्हा रेग्युलर कॉलेज होईल तेव्हा काढेल. सो येस, दॅट्स इट फॉर दिस ब्लॉग. लाईक, शेअर, कमेंट आणि बाय.